वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 पेपर 1 आणि पेपर 2 विषय समाजशास्त्रासाठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र विषयासंदर्भात विचारले जातात मित्रांनो. संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 21 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो. यापूर्वी आपल्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी 20 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचा कोळसा आढळतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: बिटुमिनस, लिग्नाइट, पीट किंवा ऑथ्रासाइट. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात बिटुमिनस प्रकारचा कोळसा आढळतो. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बिटुमिनस हा मध्यम ते उंच दर्जाचा कोळसा मानला जातो. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत सर्वात उंच शिखर कोणते? आता हे बघा मित्रांनो, इजिप्तमध्ये जे सिनाई पर्वतरांग आहे त्या ठिकाणी सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे. डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो की माउंट कॅटरीन. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत सर्वात उंच शिखर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे, कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे की उंची व स्थान. माउंट कॅटरीन हे शिखर समुद्र सपाटीपासून सुमारे 2642 मीटर म्हणजे 8704 फूट उंच असून ते केवळ सिनाई पर्वतरांगेतीलच नव्हे तर संपूर्ण इजिप्त देशातील सर्वात उंच शिखर मानले जाते. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, ऑप्शन जे बी दिलेला आहे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे माउंट कॅटरीन. ओके, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा, रिपीटेड होणारा प्रश्न आहे. परीक्षेत दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश डॅश घराण्याचे आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: चालुक्य, शिलाहार, सातवाहन आणि वाकाटाक. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश डॅश घराण्याचे आहे. ऑप्शन जे 2 असेल, शिलाहार, आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे बी दिलेला आहे, ऑप्शन जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. सर प्रश्न क्रमांक 4. चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय डॅश डॅश येथे सुरू झाले. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1556 मध्ये भारतात जे पहिले मुद्रालय आहे ते गोवा या ठिकाणी सुरू झालेले आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल सर, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 5. पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका डॅश डॅश होत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, ऑप्शन 3 रमाबाई रानडे आणि ऑप्शन 4 ताराबाई मोडक. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, स्त्री धर्मनीती या ग्रंथाची लेखिका म्हणजे पंडिता रमाबाई. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 पंडिता रमाबाई दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला असे प्रश्न डायरेक्ट विचारले जाणार आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत सतत विचारले जात आहे. पुढचा जे प्रश्न आहे, राज्यशास्त्र विषयाशी संदर्भित हा प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे मित्रांनो. इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे मिक्स क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेच्या नियुक्त प्रमुख
कोण? आता हे बघा मित्रांनो, नगर परिषदेसंदर्भात हा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की नियुक्त प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, आयुक्त असतो किंवा मुख्य अधिकारी असतो? तर हे बघा मित्रांनो, पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी मुख्य अधिकारी दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे सर, 7वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण आता हे बघा मित्रांनो, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस का निश्चित करण्यात आला, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, हे बघा पर्याय जे 3 दिलेला आहे की पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली, याचे कारण काय? तर हे बघा डायरेक्ट कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो की अमेरिकेत संविधानाची गरज का निर्माण झाली, तर छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला म्हणून. म्हणजे ऑप्शन जे डी 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 सर, 9वा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होयो, ती गाडी कोणती? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे, तर आपण त्याला डेक्कन ओडिसी असे म्हणतो. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश शहराजवळ गिझा येथील पिरामिड प्रसिद्ध आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा ऑप्शन जे डी आहे, कोरे या ठिकाणी पिरामिड जग प्रसिद्ध आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सुपरफास्ट 30 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न आहे की शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणते व्यवसाय म्हणतात? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. तर हे बघा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा शेती, खाणकाम, मासेमारी हे सगळे व्यवसाय जे आहे मित्रांनो ते प्राथमिक व्यवसाय आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, व्यवसाय संदर्भात प्रश्न विचारला जातो. 100% प्रश्न व्यवसाय संदर्भात विचारला जातो. प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती? तर हे बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जी घटना आहे ते असणार आहे पुणे करार. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे सर, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की राष्ट्रीय मतदार दिवस डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत येणारा प्रश्न आहे की राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. एकदम बेसिक प्रश्न आपण ॲड केलेले आहे मित्रांनो, कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात ते संपूर्ण अनालायसिस करून आपण हे प्रश्न तयार केलेले आहे. की आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. सोपा प्रश्न आहे की सर 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू होतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. सावरकर, हृदयलाल, लाला लजपतराय किंवा लोकमान्य टिळक अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, केसरी या वृत्तपत्राचे जे जनक आहे ते लोकमान्य टिळक आहे. म्हणजे पर्याय जे डी असेल सर, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की लंडनमध्ये भारतीय स्वयंशासन समिती कोणी स्थापन केली. तर हे बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की लंडनमध्ये भारतीय स्वयंशासन समिती कोणी स्थापन केली. श्यामजी कृष्ण वर्मा. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, त्यांनी लंडनमध्ये स्वयंशासन समिती स्थापन केली. म्हणजे पर्याय जे बी असेल, ऑप्शन जे बी असेल सर आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की लॉर्ड डलहसीने दत्तक वारस नामंजूर हे कारण दाखवून संस्थाने खालसा केली. कोणते संस्थान खालसा झाले न होते. अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न विचारलेला आहे. सातारा, नागपूर, वर्राड आणि संबलपूर अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा वर्राड हे संस्थान खाली झाले न होते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. कारण की खालसा होण्याचे कारण लॉर्ड डलहसीने 1853 मध्ये वर्राड प्रांत दत्तक वारस नामंजूर केल्यामुळे नव्हे तर हैदराबादच्या निजामाकडून तैनाती फौजेची वसुली बाकी रक्कम वसुली करायची होती हे कारण दाखवून ताब्यात घेतला होता. ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी सुद्धा असणार आहे मित्रांनो की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. तर हे बघा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. सेनापती बापट, स्वामी दयानंद, सार्वजनिक काका किंवा यापैकी नाही. प्रश्न आहे की पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे. तर सेनापती बापट यांचे नाव आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आहे की डॅश डॅश याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. आता हे बघा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी निर्माण केली. अशा प्रकारे प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड डलहौसी, वेलेस्ली किंवा लॉर्ड कॉर्नवॉलिस. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 1 असेल की रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. ऑप्शन जे 1 असेल सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026 आपले अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे मित्रांनो पेपर 2 साठी. जर तुमचा पेपर 2 आहे आणि समाजशास्त्र आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र 4 विषयाची प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे मित्रांनो. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणजे हिंदीसाठी 10, मराठीसाठी 10, बालमानसशास्त्रासाठी 10 आणि समाजशास्त्र विषयासाठी 10 विथ आन्सर की. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची पण दिलेली आहे मित्रांनो. आणि प्राइस फक्त 399 रुपये आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. 28 जून 2026 पेपर 2 साठी आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो. अपडेट प्रश्नसंच आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जे बदल झालेला आहे त्या हिशोबाने आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो. कारण फक्त 31 दिवस परीक्षेला बाकी आहे आणि अशा प्रकारचे प्रश्नपत्राची प्रॅक्टिस करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्न जे आहे ते क्वालिटी बेस्ड प्रश्न तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके चला, व्हिडिओला प्लीज लाईक करा सर. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना डॅश डॅश असे म्हणतात. PYQ प्रश्न आहे मित्रांनो आणि थोडा विवादित प्रश्न आहे. कारण आन्सर कीमध्ये जे उत्तर दिलेला होता ते कॉफी बहार सरी हा उत्तर दिला होता. परंतु याचा जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते आम्रसरी असायला पाहिजे. याचे कारण काय तर हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की हे बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्टपणे की कॉफी बहार सरी हा बरोबर नाही. तर
पर्याय 2 आम्रसरी हाच प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दोन्ही संज्ञांमधील फरक खालीलप्रमाणे स्पष्ट होते. तर हे बघा मित्रांनो, भूगोलच्या अधिकृत पुस्तकानुसार आणि स्पर्धा परीक्षांच्या उदाहरणार्थ MPSC NCERT मानक उत्तर तालिकेनुसार केरळ आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात पडणाऱ्या सार्वत्रिक सरींना प्रामुख्याने आम्रसरी म्हणूनच ओळखले जातात. तर आपण या ठिकाणी ऑप्शन जे 2 आहेत ते बरोबर मानू, परंतु ऑप्शन 1 जे उत्तर सूचीमध्ये दिला होता, परंतु भूगोलच्या पुस्तकाचा जर आपण या ठिकाणी संदर्भ घेतला मित्रांनो, तर ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश खनिजे आढळतात. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह खनिजे आढळतात. ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश हा रूपांतरित खडक आहे. तर हे बघा मित्रांनो, रूपांतरित खडक कोणता, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. ओके, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. तर रूपांतरित खडक कोणता, तर हे बघा, शेल, बेसाल्ट, संगमरवर किंवा ग्रेनाइट. तर हे बघा मित्रांनो, संगमरवर या ठिकाणी रूपांतरित खडक असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. विषुववृत्ताजवळ, अक्षवृत्ताजवळ, कर्कवृत्ताजवळ किंवा मकर वृत्ताजवळ, अशा प्रकारे 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न आहे की भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण डॅश डॅश सोडला, म्हणजे कोठून सोडला. तर हे बघा मित्रांनो, भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण थुंबा सोडला. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल बरोबर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल सर आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्र ध्वनीचे नाव सांगा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रध्वनीचे नाव मलाक्का समुद्रध्वनी. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात डॅश डॅशचे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. अशा प्रकारे हा PYQ प्रश्न आहे मित्रांनो. सुपरफास्ट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे पाहत आहोत. तर बघा, संयुक्त अरब अमिराती, फिजी आणि एस्टोनिया या देशात सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्व पाळले जात नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल सर, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की शून्य प्रहर हा कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याच्या संसदीय कामकाजातील भाग हा डॅश डॅश येतो. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल प्रश्नोत्तर तासानंतर येतो. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतो. अशा प्रकारे प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, पंतप्रधान हा लोकसभेला जबाबदार असतो. म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न आहे की मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्य डॅश डॅश कडून केलेली अपेक्षा आहे. तर हे बघा मित्रांनो, जनता आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला समाजशास्त्र विषय पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात, तशाच प्रकारचे प्रश्न आपण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकाच्या संदर्भात या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026
अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, कारण पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो काठिण्य पातळी डिफरंट आहे. सिलेबस जरी सेम असला तरी जी डिफिकल्टी लेवल आहे त्यामध्ये फरक असतो मित्रांनो. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. पेपर 1 साठी आपण या ठिकाणी 5 विषय तयार केलेले आहे, म्हणजे 50 प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10-10 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की, आणि प्राइस आपण या ठिकाणी फक्त 499 ठेवलेला आहे. पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र 40 प्रश्नपत्रिका. प्राइस आपण फक्त 399 मध्ये 399 ठेवलेला आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी कॉम्बो पॅक पाहिजे मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 699 मध्ये हा कॉम्बो पॅक दिला जाईल मित्रांनो. इम्पॉर्टंट आणि अपडेट क्वेश्चन सेट आहे, कारण परीक्षेला फक्त 31 दिवस बाकी आहे मित्रांनो, आणि अशा प्रकारचे प्रश्नांची सराव करायची आवश्यकता तुम्हाला आहे. तर आताच व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात, कारण जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.